आमचे नाना या ठिकाणी ड्रग्स संदर्भात बोलले, मग ओढून ताणून त्याच्यामध्ये त्यांनी गुजरातही आणलं, मग महाराष्ट्रात काय चाललंय असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सवर पहिल्यांदाच कारवाई झाली। अध्यक्ष महोदय, 24,000हून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली। म्हणजे आपण जर फरक बघितला तर 2020 साली ड्रग्सच्या संदर्भात किती आरोपींवर कारवाई होती? 5,321। आणि मागील वर्षात किती लोकांवर त्या ठिकाणी झालेली आहे? 13,125। आणि आता जर आपण हे सरकार आल्यापासून बघितलं तर 24,000 लोकांवर ड्रग्सची कारवाई आम्ही या ठिकाणी केली आहे। याचं कारण काय आहे? तर एकूण जर आपण बघितलं तर ड्रग्सच्या संदर्भात मी या सभागृहामध्ये यापूर्वी देखील सांगितलं की केंद्र सरकारने झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आणि ड्रग्सच्या संदर्भात कुठलंही एक राज्य हे कारवाई करेल यानी होत नाही। वेगवेगळ्या राज्यांना एकत्रितपणे कारवाई करण्याची गरज आहे। याकरता केंद्र सरकारने त्या संदर्भातली कोऑर्डिनेशनची बैठक घेतली। आता राज्य एकमेकाला त्या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन शेअर करताय आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ड्रग्सवर कारवाई ही या ठिकाणी चाललेली आहे।